नमस्कार, स्टार भारत न्यूज 1 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025चा आज निकालाला सुरुवात होणार आहे। 10 वाजता कंधार नगरपालिकेच्या मुख्य बिल्डिंगमध्ये, मुख्य इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकता, कंधार लोहा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयाच्या समोर आपण आहोत। या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख शिलेदारांची, कार्यकर्त्यांची बैठक चालू आहे। आता हे सर्व शिलेदार मतमोजणीसाठी आणि निकालाच्या उत्सुकतेसाठी तयार आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरून असा पूर्ण विजयाचाच आनंद ओसंडून वाहत आहे। अशी तरी सध्या परिस्थिती दिसते आहे। येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी कंधारच्या मध्यवर्ती ठिकाणावर, कंधार लोहा रोडवर आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत। सतत या ठिकाणाहून 3 वेळा त्यांनी आमदारकीची टर्म मारलेली आहे। नळगे यांनी तर थेट निवडणुकी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची नसून अरविंद नळगे वर्सेस प्रताप चिखलीकर निवडणूक आहे असं मागच्या वेळी मीडियाला बोलताना सांगितलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये मतपेटीमध्ये बंद झालेला आहे। कुणाचं भविष्य, कुणाचा निकाल, कुणाचा गुलाल येणार थोड्या वेळामध्ये आपल्याला कळणार आहे। आपण इथल्या कार्यकर्त्यांना विचारूया। या ठिकाणी मधु पाटील डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत। मधु पाटील, काय सांगाल या निवडणुकीबद्दल? आता निकालाबद्दल उत्सुकता आहे आपल्या मनात? 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष 18 लोक निवडून येतील याची अपेक्षा आहे। माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी खेळी खेळल्या गेली, राजकीय खेळी खेळल्या गेली। या खेळीमध्ये आपण यशस्वी व्हाल असं आपल्याला वाटतंय का? आम्ही विकासाचे काम, प्रताप पाटलांनी जे विकास केला शहराचा, त्या विकासाच्या जोरावर हे इलेक्शन झालेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही 100% विजयी होणार याची खात्री आहे। आताच आपल्याला मीडियाशी बोलताना मधु पाटील डांगे, जे प्रताप आमदार पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून या कंधार शहरामध्ये मानले जातात, समजले जातात, त्यांचा विजयाचा दावा आहे। आम्ही 17+ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपण निवडून आणूया, कंधारची जनता आमच्या बाजूने राहील असा त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे। बघूया, घोडा मैदान समोर आहे, हातच्या काकणाला आरसा नको। 2 तासामध्ये कंधारची जनता कुणाचा फैसला करते, कुणाचा गुलाल लावते आणि कुणाचा गुलाल पुसते हे थोड्याच वेळामध्ये दिसून येईल। राजरत्न गायकवाड, स्टार भारत न्यूज 1 साठी कंधार।